प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? 90, 78, 85 की 105? आणि बरोबर उत्तर आहे 78. आता आपण महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्य कुठून आणि किती निवडले जातात ते बघूयात. यातील 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात, 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, 1/12 शिक्षक मतदारसंघातून, 1/12 पदवीधर मतदारसंघातून आणि 1/6 राज्यपालाकडून. कोणत्या क्षेत्रातून? तर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा क्षेत्रातून. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम काही प्रकरणांमध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षण प्रदान करते? कलम 24, 20, 26 की 22? आणि बरोबर उत्तर आहे कलम 22. कलम 24 कारखान्यात व इतर ठिकाणी बाल कामगार नेमण्यास प्रतिबंध करते. कलम 20 गुन्ह्याबद्दल दोषी ठरविण्यासंदर्भात संरक्षण देते आणि कलम 26 धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते लीगल टेंडरचे उदाहरण आहे? बिटकॉइन, चेक, बँक नोट की डिमांड ड्राफ्ट? आणि बरोबर उत्तर आहे बँक नोट. लीगल टेंडर म्हणजे काय हे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर असं एक पैशाचं माध्यम जे कुठलाही व्यक्ती नाकारू शकत नाही, त्याला ते स्वीकारावंच लागते. समजा तुम्ही एखाद्या दुकानावरून काहीतरी खरेदी केले आणि तुमच्याकडे आहे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा चेक, तेव्हा ते दुकानदार म्हणू शकतो की आम्ही फक्त नोटा आणि नाणीच स्वीकारतो, कार्ड नाही. नोटा आणि नाणी फक्त हेच भारतात लीगल टेंडर आहेत. आता हे ई-रुपी पण चर्चेमध्ये होते की तो पण एक लीगल टेंडर असणार. म्हणजे सध्या बिटकॉइन, चेक, डिमांड ड्राफ्ट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यापैकी एकही लीगल टेंडर नाही. आणि हे पण लक्षात ठेवा की 1 रुपयाची नोट सोडून सर्व नोटा या बँक नोटा आहेत. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रामध्ये किती हवामानशास्त्रीय उपविभाग आहेत? 4, 6, 5 की 3? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्रात 4 हवामानशास्त्रीय उपविभाग आहेत. प्रश्न क्रमांक 5. सातवाहन राजा हाल याने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना कोणत्या भाषेत रचली? संस्कृत, प्राकृत, मागधी की पाली? आणि बरोबर उत्तर आहे प्राकृत. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती आहे? उर्दू, इंग्रजी, हिंदी की मराठी? आणि बरोबर उत्तर आहे मराठी. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार 26 जानेवारी 1965 पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा अंगीकार करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशीतोष्ण जंगले शोलाज म्हणून ओळखली जातात? निलगिरी, सिक्कीम, छोटा नागपूर पठार की शिवालिक? आणि बरोबर उत्तर आहे निलगिरी. दक्षिण भारतातील उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये मुख्यत्वे केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमधील खोऱ्यांमध्ये आढळणाऱ्या उष्णकटिबंधीय पर्वतीय जंगलाच्या पट्ट्याला शोलाज म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. महाराष्ट्रात उष्ण, पावसाळी आणि थंड हवामान असलेले ठराविक मान्सून हवामान आहे. पर्याय आहेत फक्त 2, न 1 न 2, फक्त 1 आणि 1 आणि 2 दोन्ही. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय 4. दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. बेडसे लेणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. विधान 2. बेडसे लेणी हा बौद्ध लेण्यांचा एक समूह आहे ज्याचा काळ इसवी पूर्व 1ल्या शतकातील असू शकतो. पर्याय आहेत न 1 न 2 बरोबर, फक्त 1 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर की फक्त 2 बरोबर? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधाने बरोबर आहेत. बेडसे लेणी ह्या पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील बेडसे या गावात आहेत. प्रश्न क्रमांक 10. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा अधिक आहे? पुणे, कोल्हापूर, वर्धा की ठाणे? आणि बरोबर उत्तर आहे ठाणे. ठाणे जिल्ह्याची घनता 1900 आहे. पुणे जिल्ह्याची 603, कोल्हापूरची 504 व वर्धा जिल्ह्याची 206 आहे. प्रश्न क्रमांक 11. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास तो कोणाद्वारे सोडवला जातो? राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, राज्याचे राज्यपाल की विधान परिषदेचे सभापती? आणि बरोबर उत्तर आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याद्वारे. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते? बुद्धभूषणम, मनाचे श्लोक, दासबोध की भावार्थ दीपिका? आणि बरोबर उत्तर आहे भावार्थ दीपिका. यालाच ज्ञानेश्वरीही म्हणतात. बुद्धभूषणम हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांचा आहे आणि मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ समर्थ रामदास स्वामींचे आहेत. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील संवैधानिक संस्था नाही? जीएसटी परिषद, NCSC, नीती आयोग की UPSC? आणि बरोबर उत्तर आहे नीती आयोग. नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे आणि 1 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने नीती आयोगाची घोषणा केली. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्यांची तरतूद आहे? 48A, 50A, 51A की 49B?
आणि बरोबर उत्तर आहे 51. सोव्हिएत रशियाकडून प्रेरणा घेऊन 1976च्या सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये आपल्या राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला व 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने त्यात आणखी एक कर्तव्य वाढवले, म्हणजेच सध्या 11 आहेत. प्रश्न क्रमांक 15. सत्रिया नृत्याचा उगम कोणत्या राज्यातून झाला? आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब की हरियाणा? आणि बरोबर उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 16. कोणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते? खुदिराम बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग की नेताजी सुभाषचंद्र बोस? आणि बरोबर उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजींच्या 124व्या जयंतीपासून म्हणजे 23 जानेवारी 2021 पासून दरवर्षी 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. नागपूर विभागातील कामठी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. विधान 2. विदर्भाच्या पूर्वेकडील डोंगराळ भागातील ग्रॅनाइटिक नेसिक भूभाग सर्व तलाव सिंचनासाठी जबाबदार आहे. पर्याय फक्त 2 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, न 1 बरोबर ना 2 बरोबर, फक्त 1 बरोबर. आणि उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. दगडी कोळशासाठी महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणे बघितली तर नागपूरमधील कामठी व उमरेड, चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस व वरोडा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी व राजुरा. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया हे जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 18. स्वातंत्र्य सैनानी फ्रीडम फायटर अंबाबाई कोणत्या राज्याच्या निवासी होत्या? गुजरात, पंजाब, पश्चिम बंगाल की कर्नाटक? आणि बरोबर उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते ऍसिड शीतपेयांमध्ये वापरले जाते? कार्बोनिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड की हायड्रोक्लोरिक ऍसिड? आणि बरोबर उत्तर आहे कार्बोनिक ऍसिड. ऍस्कॉर्बिक ऍसिड लिंबू व संत्र्यांमध्ये असते, फॉर्मिक ऍसिड लाल मुंग्यामध्ये असते आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या पोटामध्ये म्हणजे जठरात सुद्धा असते. ते प्रोटीनचे विघटन करते. प्रश्न क्रमांक 20. मुंबईत 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना कुणी केली? डॉक्टर आर.जी. भांडारकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे? आणि बरोबर उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. आता ही स्थापना वर्ष 1848 नसून 1849 आहे आणि TCS ने यापूर्वी तर 1840 दिले होते, परंतु अनेक ठिकाणी 1849 हेच स्थापना वर्ष दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे स्वेच्छाधीन कार्य आहे? पेयजल पुरवठा, सार्वजनिक उद्याने तयार करणे, सांडपाण्याची विल्हेवाट की सार्वजनिक स्वच्छता? आणि बरोबर उत्तर आहे सार्वजनिक उद्याने तयार करणे. आता नगर परिषदांची ऐच्छिक व अनिवार्य कार्य ही परीक्षेला विचारली जातात, त्यामुळे ही लिस्ट 2दा-3दा वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 22. जागतिक बँकेने सन 2015 मध्ये निश्चित केलेली आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा कोणती आहे? $1.90 दिवसाला, $1.25 दिवसाला, $1.60 दिवसाला की $1.55 दिवसाला? आणि बरोबर उत्तर आहे $1.90 दिवसाला. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. दर महिन्याला किमान एक सभा घेणे पंचायत समितींना बंधनकारक आहे. विधान 2. विकास गटात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते. पर्याय आहेत केवळ 1 बरोबर, ना 1 ना 2 बरोबर, केवळ 2 बरोबर की 1 आणि 2 दोन्ही बरोबर? आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? राजगड, रायगड, प्रतापगड की जुनागड? आणि बरोबर उत्तर आहे राजगड. तुम्ही याला रायगड सोबत कन्फ्युज करू नका. पुण्याजवळ असलेला हा राजगड प्राचीन किल्ला तब्बल 26 वर्ष स्वराज्याची राजधानी होता. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोण 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? आनंद मोहन बोस, दादाभाई नौरोजी, व्योमचंद्र बॅनर्जी की गोपाळ कृष्ण गोखले? 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले होते. 1906च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते आणि व्योमचंद्र बॅनर्जी हे 1885च्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि हेच अधिवेशन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले